नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। ज्यांच्या घरामध्ये मुले आहेत, ज्यांच्या घरामध्ये एक मुलगी आहे, ज्यांच्या घरामध्ये दोन मुले आहेत, ज्यांच्या घरामध्ये एक मुलगा एक मुलगी, आता तुम्हाला वर्षाला 50,000 रुपये मिळणार आहेत। तर तुम्हाला लाईफ टाइम साठी तुम्हाला त्याला व्याज सुद्धा भेटणार आहेत। आणि त्यासाठी तुम्हाला अटी आणि नियम कोणकोणते आहेत, त्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, ही योजना कोणती, याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व लोकांसाठी ही अतिशय महत्त्वाची, ज्यांना मुले आहेत मुलींसाठी ही योजना घेऊन आलेले। तर ही योजना 2016 पासूनच सुरू आहे। अनेक महाराष्ट्रातील लोकांना जी मुलीबाबत योजना ही मुलीबाबत योजना माहित नाही, त्यामुळे ही योजना मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ती योजना आहे म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला या मुलीला 50,000 रुपये मिळतात। आता तुम्हाला यासाठी तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम आहेत, कोणकोणत्या अटीसाठी नियमाचं पालन करावं लागणार आहे, कोणकोणती कागदपत्र लागतात, यामध्ये अर्ज कसा करायचा, याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। आता यामध्ये अटी आणि नियम काय आहेत, या मुलीसाठी किती रुपये भेटतात, याची संपूर्ण माहिती, या योजनेचा हेतू काय, याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर या योजनेचा हेतू आहे ते म्हणजे जर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, त्या मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी ही योजना आणली। नंतर ज्या ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लिंगाचं हे केलं जातं, लिंग निवडी प्रतिबंधित कायदा, म्हणजे जे आपण मुलगा आणि मुलगी, मुलगा असेल तर तुम्ही ऑपरेशन नाही करत, नंतर मुलगी असेल तर तुम्ही अपत्य हे करता, यामुळे त्या लिंग निवडीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे। दुसरं पाहायला गेलं तर ज्या मुलींचं शिक्षण आहे त्या मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यायला सुद्धा ही योजना आणलेली आहे। नंतर ज्या मुली दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्यांच्याकडे पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड आहे, यांना प्रोत्साहन भेटावं, या मुलींचं शिक्षण योग्य ठिकाणी व्हावं, या मुली सुद्धा चांगल्या शिक्षणासाठी लाभार्थी व्हावं, त्यामुळे तुम्हाला मुलींच्या शिक्षणासाठी तुम्हाला 50,000 रुपये भेटणार। तर मग यामध्ये पात्रता कोणकोणती आहेत याची संपूर्ण सुद्धा माहिती आहे। ज्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी या आणि त्यांच्या घरामध्ये मुलगी आहे, या लोकांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे। तर दुसरं पाहायला गेलं, दुसरी अट काय, तर एका मुलीनंतर आई किंवा वडिलांना लगेच त्याचं जे आपली नसबंदी करणे हे अतिशय गरजेचं आहे, म्हणजे ऑपरेशन करणं हे अतिशय गरजेचं आहे, म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये ऑपरेशन करणं अतिशय गरजेचं आहे। तर तुम्हाला 2 मुली असेल तर 2 मुली झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये ऑपरेशन करणं गरजेचं आहे। नाहीतर तुम्हाला 1 मुलगी असेल तर 1 वर्षाच्या आतमध्ये ऑपरेशन करणं गरजेचं आहे। तर तुम्हाला याचा लाभ कसा घ्यायचा, तर तुम्हाला सरकार आपल्याला 50,000 रुपये देते, 50,000 तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपात देते। तर वयाच्या 6व्या वर्षी तुम्हाला जे मुलीच्या नावावरती जे 50,000 रुपये दिले असतात, ते तुम्हाला मुलीच्या ज्यावेळेस मुलगी पहिली जाते त्यावेळेस तुम्ही 50,000 महाराष्ट्र सरकार तुम्हाला देतं 50,000 रुपये। ज्यावेळेस 6 वर्ष झाल्यानंतर 50,000चं 6 वर्षाचं व्याज तुम्हाला मुलीच्या नावावरती भेटतं आणि त्याचा उपयोग तुम्ही करू शकता। तर दुसरं पाहिलं गेलं तर ज्यावेळेस आपली मुलगी 12व्या वर्षी जाते, ज्यावेळेस 12व्या वर्ष कंप्लीट होते, नंतर तुम्ही ज्यावेळेस मुलगी 8वी 10वीला जात असेल 12 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, त्यावेळेस 12व्या वर्षी सुद्धा जे आपले 50,000 जमा असतात त्यावेळेस 6 वर्षांनी सुद्धा त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्याचा व्याजाचा लाभ सुद्धा घेऊ शकता। तर जे 50,000 रुपये तुम्हाला कधी काढता येतात, ज्यावेळेस ज्या मुलीचं वय 18 वर्ष कंप्लीट होतं, कंप्लीट झाल्यानंतर 50,000 रुपये नंतर तुम्हाला व्याज टोटल तुम्हाला त्याची रक्कम सुद्धा काढता येते। दुसरं पाहायला गेलं तर कुटुंब नियोजन करणे सुद्धा अतिशय गरजेचं आहे। आता कोणकोणत्या लोकांना याचा लाभ घेता येतो, ज्या लोकांना 2 मुली असतील तर त्यांना कोणकोणते लोक कसा लाभ घ्यायचा येतो, ज्या कुटुंबांना 1 मुलगी असेल तर याला किती रुपये भेटतात, याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। नंतर अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व माझ्या लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्हाला ज्यांच्या घरामध्ये 2 मुली आहेत त्या 2 मुलींना तुम्हाला याचा लाभ कसा घ्यायचा आहे, तर तुम्हाला 2 मुली असतील तर तुम्हाला 25,000 रुपये तुम्ही दोन्ही मुलीच्या नावावरती येणार आहेत। आता हे पैसे कधी भेटणार, 2 मुली असेल तर ज्यावेळेस तुमच्या मुलींची वय 6 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 25,000चे व्याज तुम्हाला दोन्ही मुलींच्या नावावरती येणार आहे। नंतर तुमची मुलगी 12 वर्षाची झाल्यानंतर त्या 6 वर्षाचे व्याज सुद्धा तुम्हाला त्याचे भेटणार आहे। नंतर ज्यावेळेस तुमच्या दोन्ही मुलींचे वय 18 वर्ष कंप्लीट होतात, 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 25,000 रुपये आणि झालेले संपूर्ण व्याज हे तुमच्या मुलींच्या नावावरती भेटणार आहे। तर मित्रांनो, आता यासाठी तुम्हाला कुटुंब नियोजन 1 वर्षाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्हाला जे कुटुंब प्रमाणपत्र, तुम्ही जे ऑपरेशन केले त्याचं प्रमाणपत्र सुद्धा देणं अतिशय गरजेचं आहे। आणि ही योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबवली गेलेली आहे। त्यामुळे आता अर्ज कसा करायचा, आता अटी आणि नियम काय, ज्या महिला घटस्फोट आहेत त्या महिलांना सुद्धा कुटुंब नियोजनाची जी अट आहे ती अट तुम्हाला, ज्या महिलांचे पती वारलेत
लगेच त्यांना मुलगी ही अपत्य आहे अशा लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो. त्यांनी जे कुटुंब नियोजन केलं नसेल तर त्यांना ही अट वगळण्यात आलेली आहे. तर एक मुलगा एक मुलगी असेल तर कुटुंबानं काय करायचं, तर ज्यांना एक मुलगा एक मुलगी असेल तर तुम्हाला या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत. तर तुम्हाला जे 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जो 50,000 रुपये अन्न भेटतं, याचा अनुदान घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम आहेत. त्यामध्ये तुमची मुलगी कमीत कमी 10वी पास होणं, पास किंवा नापास म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण होणं हे अतिशय गरजेचं आहे. नंतर तुमची मुलगी ही अविवाहित असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न झालेलं नसलेलं पाहिजे. त्यामुळे आता जे ही 2 अटी आणि नियम आहेत, तर तुम्ही या अटी आणि नियमाचं पालन केलं तर तुम्हाला 50,000 रुपयाचा लाभ घेता येतो. नंतर त्याचं व्याज सुद्धा तुम्हाला भेटतं, म्हणजे जवळजवळ 18 वर्षाचे व्याज तुम्हाला भेटते आणि प्लस तुम्हाला 50,000 रुपये भेटते. तर ज्यांना जुळ्या मुली असल्यास तर 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ऑपरेशन करायचं. ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला दोन्ही मुलींच्या नावे 25,000 रुपये या दोन्ही योजनेचा तुम्हाला लाभ घेतो. तर तुम्हाला अर्ज कसा करायचा याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती घेतो. त्यामध्ये कागदपत्रे, तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा लागतो तहसीलदार उत्पन्नाचा दाखला. तहसीलदार उत्पन्नाचा दाखला कसं काय करायचं, रेशन कार्ड तुमचा दाखला असेल, नंतर जे तलाठी उत्पन्नाचा दाखला असेल, नंतर शाळेचा दाखला असेल, यामध्ये असे कागदपत्र, आधार कार्ड असेल, नंतर तुमचं शाळेचा दाखला, हे कागदपत्र घेऊन तुम्हाला तहसीलदार ऑफिस किंवा महाराष्ट्र सेवा केंद्रामध्ये ऑफिडेविट घालायचं. ऑफिडेविट करून तुम्हाला जवळजवळ 10 ते 15 दिवसात तुमचा तहसीलदार उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुमच्याजवळ येऊ शकतो. तर तुम्हाला या योजनेचा माहिती घेण्यासाठी जे आपल्या गावामध्ये जे अंगणवाडी सेविका असतात, त्या अंगणवाडी सेविकेच्या अंतर्गत थ्रू सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. नंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा याची देखील तुम्हाला माहिती सांगतो. जर तुमचा अर्ज असतो त्या अर्जामध्ये तुम्हाला ज्या मुलीच्या नावावरती तुम्हाला 50,000 योजनेचा जो भाग्यश्री योजना आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या मुलीच्या नावावरती घ्यायचं आहे त्याचं तुम्हाला संपूर्ण नाव लिहायचं आहे. नंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे, ज्या मुलीचं लाभ घ्यायचा आहे त्याचा आधार नंबर तुम्हाला त्याच्यावरती लिहायचा आहे. नंतर तुम्हाला जे आता मुलीशी असलेले नाते, आता तुम्ही फॉर्म भरता असताना मुलीशी असलेले नाते त्याचा सुद्धा तुम्हाला तिथे उल्लेख करावा लागणार आहे. नंतर तुम्ही कुठे राहता याचा पत्ता सुद्धा तुम्हाला तिथे सांगावा लागणार आहे. नंतर आईचं पूर्ण नाव तिथे, म्हणजे ज्या मुलीची तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याची आईची जी पूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला तिथे भरावी लागणार आहे. नंतर तुम्हाला मुलीची सुद्धा माहिती तुम्हाला तिथे भरावी लागणार आहे, नाव, जन्म, पत्ता, नंतर जी कुठे जन्मल्या, नंतर जन्म प्रमाणपत्रावरची माहिती तिथे सुद्धा तुम्हाला माहिती करणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागतात याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देतो. सर्वात पहिलं कागदपत्र लागतं म्हणजे ज्या महिलांचं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही ऑपरेशन केलं, म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये ऑपरेशन केलेलं त्याचं प्रमाणपत्र. नंतर ज्या लोकांना 2 मुले आहेत त्यांना 6 महिन्याच्या आतमध्ये ऑपरेशन केलेलं प्रमाणपत्र. आणि दुसरं लागतं ते म्हणजे तहसीलदार उत्पन्नाचा दाखला. दुसरं कागदपत्र लागतं ते म्हणजे रेशन कार्ड. आणि दुसरे कागदपत्र म्हणजे ही तुम्ही सावित्रीबाई फुले योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल याच्या अगोदर, तर तुम्हाला ह्या योजनेचा तुम्हाला भाग्यश्री योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यामुळे जे सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ घेत नसलेल्याचा माहितीचा पुरावा सुद्धा तुम्हाला तिथे सादर करावा लागणार आहे. आणि दुसरं ज्या लोकांचं तुम्हाला ज्याच्या मुलींच्या नावावरती तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याचा आधार कार्ड सुद्धा तुम्हाला लागणार, म्हणजे इतकी कागदपत्र लागणार आहेत. आणि मित्रांनो, ही माहिती कशी वाटली तुम्हाला? अनेक सदस्यामध्ये, अनेक लोकांमध्ये, तुमच्या पाहुण्यामध्ये, नातेवाईकामध्ये अनेक मुली आहेत, अनेक मुली अनुसूचित आहेत, वंचित आहेत, निराधार आहेत. अशा लोकांना, अशा मुलींना लाभ घेण्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची आहे. अशा लोकांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.